राज्याला बेघर मुक्त करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असून प्रधानमंत्री आवास योजनेची राज्यातली प्रतीक्षा यादी संपली आहे। प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून राज्याला तब्बल 30 लाख घरं मंजूर करण्यात आली असून ती देशात सर्वाधिक आहेत। यातून सर्व दुर्बल घटकातील जाती जमातींना घरं उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। गेल्या 7 वर्षात आपण 13 लाख घरं बांधली, मात्र यावेळी विक्रमी 30 लाख घरं मंजूर करण्यात आली आहेत। त्यापैकी 20 लाख घरांची कामं सुरू करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं। आता पहिल्यांदा प्रधानमंत्री आवास योजनेची जी यादी आहे ही पूर्णपणे म्हणजे आता प्रतीक्षा यादी उरलेली नाही, सगळी प्रतीक्षा यादी पूर्ण आपल्याकडची सगळी संपली आहे। याच्या व्यतिरिक्त आता केंद्र सरकारने आपल्याला ही परवानगी दिली नव्याने सर्वेक्षण करण्याची, म्हणजे ज्यांची नावं सुटली होती त्यांचंही सर्वेक्षण करण्याची। आपल्याला ते सर्वेक्षणही आता आपलं या महिन्यात मला वाटतं संपतं आहे, त्यामुळे ती यादी तयार झाली की पुन्हा आपण नव्याने त्यांना त्या ठिकाणी पैसे मागणार आहोत। आणि म्हणून मला असं वाटतं की आता कुठलाच समाज हा सुटेल अशा प्रकारची परिस्थिती नाही। आता ज्यांना आपण हे घरं दिलेले आहेत त्यांना मोफत रेती देण्याकरता त्यांच्या घरी टिपी आपण नेऊन देतोय। ही सगळी घरं ही पहिल्या दिवशीपासून सोलर घरं असली पाहिजे। या 30 लाख कुटुंबांना विजेचं कुठलंही बिल येऊ नये या दृष्टीनं 50,000 रुपये आपण अधिकचे दिलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे देशामध्ये महाराष्ट्राचं एक नवीन मॉडेल बेघरमुक्त महाराष्ट्राचं आपण तयार करतो। नव्यानं बांधण्यात येणाऱ्या सर्व घरांना 70% रक्कम वितरित करण्यात आली आहे। त्यांना मोफत रेती उपलब्ध करून देण्यात येणार आहे। याचा आढावा महसूल मंत्री आणि ग्रामविकास मंत्री लवकरच घेतील असं मुख्यमंत्री म्हणाले। राज्यातील आर्थिक फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या संचालकांवर कठोर कारवाई करण्यासाठी या गुन्ह्यातील शिक्षा कालावधी तसंच दंडाची रक्कम वाढवण्यात येईल। त्यासोबतच त्यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्यासाठी विशेष यंत्रणा उभी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली। जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी परवानगी, त्यांची विक्री करण्यासाठी खूप वेळ लागतो। त्यामुळे हा कालावधी कमी करण्यासाठी पोलिसांना मदत करण्यासाठी ही यंत्रणा तयार करण्यात येईल असं मुख्यमंत्री म्हणाले। आणि जे काही शेवटी कुठलीही शिक्षा ही कमेन्सरेट टू ऑफेन्स अशा प्रकारचीच वाढवता येते। त्यामुळे कमेन्सरेट टू द ऑफेन्स ही जास्तीत जास्त जी काही वाढवता येईल त्या संदर्भातलं अमेंडमेंट करण्यात येईल। 1 लाख रुपये दंडाचा जो विषय त्यांनी सांगितलेला आहे त्यातही वाढ निश्चितपणे करण्यात येईल। आणि तिसरं या निमित्ताने मी सांगू इच्छितो की खूप मोठ्या प्रमाणात हे सगळे ऑफेन्सेस झालेले आहेत आणि म्हणून राज्य सरकार या संदर्भात एक स्पेशल व्यवस्था उभी करेल की ज्या व्यवस्थेमध्ये काही आपण फायनान्शियल एक्सपर्ट्सला घेऊ, काही आपण त्याच्यामध्ये आवश्यकता पडली तर आउटसोर्सिंगच्या माध्यमातून एखाद्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करणारी यंत्रणा त्याच्यामध्ये घेऊ, अशी एक कंप्लीट व्यवस्था ही राज्य सरकार तयार करेल की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रॉसिक्युशनला किंवा पोलिसांना असिस्ट करण्याकरता ही व्यवस्था त्या ठिकाणी असेल। राज्यातल्या विविध भागात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती करणारी, त्याचबरोबर हे कॅमेरे कुठे आणि कसे बसवायचे या संदर्भात एकच यंत्रणा तयार करून त्याचा कृती आराखडा लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। एका सिंगल पॉइंटची परमिशन ही त्या ठिकाणी असेल, त्याच्यामुळे इंटिग्रेशन होईल। आणि दुसरं याच्या मेंटेनन्सची जबाबदारी ही एका सिंगल एजन्सीवर असेल, जसं आता राज्यमंत्री मोदयांनी सांगितलं। समजा होम विभागाने केली तर पोलिसांकडे असेल किंवा त्याचा एक निर्णय आम्ही करू, पण सध्या तरी आम्ही पोलीस म्हणतो। आणि याच्यामध्ये फायनान्स मिनिस्टर साहेब या ठिकाणी आहेत। सातत्याने प्रश्न हा येतो की कॅमेरे लावणं सोपी आहे पण मेंटेनन्स करता पैसे कुठनं द्यायचे, तर त्या संदर्भात आता आपण असं म्हणतोय की डीपीसीच्या माध्यमातून त्याच्या मेंटेनन्स करता पैसे देण्यात यावे। तर याचा एकत्रित अशा प्रकारची SOP ही लवकरच आम्ही जाहीर करू। राज्यातील सर्व आदिवासींच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरती आबा ही योजना राबवली असून त्यात वीज पुरवठा योजना देखील आहे। यामध्ये 6,961 जोडण्या देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। त्यापैकी 4,687 जोडण्या देण्याचं काम पूर्ण झालं आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली।
प्रधानमंत्री जनमन योजनेतून आदिम जमातींसाठी वीज पुरवठा करणाऱ्या योजनेला निधी उपलब्ध करून दिला जात आहे. त्यातून 8,500 वीज जोडण्या देण्याचं उद्दिष्ट होतं. मात्र प्रत्यक्षात आपण 11,000 पेक्षा जास्त जोडण्या देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.